एक दीर्घ श्वास घेऊ, सोडून द्या. ध्यानापासून सुरुवात करू. नेहमीप्रमाणे आज आपण बैठी आणि पोटावरची आसनं घेणार आहोत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. पाठीतून सरळ बसू. मन शांत, संथ श्वसन. दोन्ही हाताने गुडघे होल्ड करा. डोळे बंद. पाठ सरळ, मान सरळ, खांदे सैल सोडा. संथ श्वसन. आपलं लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये. हळूहळू लक्ष श्वासावर केंद्रित करायचे. संथ श्वसन. मनात कुठलेही नकारात्मक विचार नाही. आपल्याला 3 वेळा ओंकार घ्यायचे. प्रत्येक वेळी आपण काय करणार, दीर्घ श्वास घेणार, घेतलेला श्वास सोडणार, तो ओम म्हणत सोडायचा आहे. तो संपला की पुन्हा नवीन श्वास भरून घ्यायचा, मग पुढचा ओंकार घ्यायचा. दीर्घ श्वास घ्या. अनुलोम विलोमने सुरुवात. डावी नाकपुडी बंद. उजवीने श्वास घ्यायचा आहे, विरुद्ध बाजूने सोडून द्यायचा. दीर्घ श्वास घ्या. 1 सेकंद थांबा, मग सोडून द्या. किमान 11 वेळा करू. प्रत्येक वेळी फुफ्फुस पूर्ण भरून घेण्याचा प्रयत्न. 1 सेकंद थांबून मग सोडून द्यायचं आहे. मान सरळ ठेवू. श्वास घेताना खांदे बरगड्या वर खेचण्याची अजिबात आवश्यकता नसते. त्याच पद्धतीने डाव्या बाजूने सुद्धा श्वास घेतला जातो. फक्त डावीने घेणे आणि उजवीने सोडणे. तो चंद्रनाडीने श्वास घेतला जातो किंवा समतान. याच्यामध्ये उजवीकडून घ्यायचा, डावीने सोडायचा, डावीने घ्यायचा, उजवीकडून सोडायचा. ही तिसरी पद्धत.
रिलॅक्स. 3 वेळा कर्णभ्रमरी घेऊ. दोन्ही अंगठे कानात टाकायचेत, उरलेली बोटं अलगद डोळ्यांवर. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. घेतलेला श्वास ओम किंवा म म्हणत सोडायचा आहे. ठीक आहे. तोंड बंद, नाकाने श्वास सोडायचा आहे. दोन्ही अंगठे कानात, दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स. पुढची कृती 3 वेळा आपण रेचक घेणार आहोत, मग 3 वेळा कुंभक घेणार आहोत. कुंभक किंवा पूरक. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. जाऊ द्या श्वास बाहेर. नाक बंद, मान खाली. जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबायचं. श्वास संपला, पुन्हा नवीन श्वास घ्या. पुन्हा मान सरळ. नवीन श्वास घ्या, सोडून द्या. नाक बंद, मान खाली. तीन वेळा आपल्याला कुंभक करायचं आहे. यानंतर कुंभक आपण बंद लावून करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे, सोडून द्यायचा. नाक बंद, मान खाली. नाक बंद आणि मान खाली झालं की पोट आत घ्यायचे. आता जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबायचं. ज्यावेळी आपण श्वास घेतो, मान खाली घेतो, त्याला जालंधर बंद म्हणतात. त्याच्यानंतर मुख्य पोटात घेतलं की मूलबंद आणि ओटी पोटात घेतलं की मुख्य पोटात घेतलं की उड्डाण बंद आणि ओटी पोटात घेतलं मूलबंद. या कृतीला त्रिबंध युक्त पूरक म्हणतात. पुन्हा मान सरळ. परत नवीन श्वास घ्या. नाक बंद, मान खाली. पोटात, पोट आतच ठेवायचे. दोन्ही बंद लावायचे. उड्डाण बंद आणि मूलबंद. पहिल्या दिवसापासून आज आपण त्रिबंधयुक्त कुंभक आणि रेचक करत आहोत. पूरक. पुन्हा मान सरळ. परत नवीन श्वास घ्या. नाक बंद, मान खाली. पोटात घेत तिन्ही बंद लावायचे. जालंधर बंद, उड्डाण बंद आणि मूलबंद. जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ पूरकामध्ये किंवा कुंभकात थांबायचे. रिलॅक्स. चला, मांडी थोडी सैलसर घालू. पुढची क्रिया पुन्हा जाणीवपूर्वक बंद लावायचे. आता ही क्रिया पोटासाठी. आधी जे केलं होतं ते श्वसन यंत्रणा आणि डायफ्रॅमसाठी होतं. दोन्ही हातांचा भार गुडघ्यावर टाका. श्वास घ्या, सोडून द्या. पोटात, मुख्य पोटात उड्डाण बंद, ओटी पोटात मूलबंद. डोळे बंद. वरती संथ श्वसन. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा श्वास घ्या.
जाऊ द्या श्वास बाहेर पोटात. 1 2 3 4 5. आणखी एकदा करू. पुन्हा श्वास घ्या. श्वास बाहेर पोटात. मुख्य पोटात गेले, ओटी पोटात घ्या. ओटी पोटातले सगळे स्नायू आक्रसूनात. डोळे बंद, मन शांत. वरती संथ श्वसन. श्वास कोंडून धरायचा नाही. 1 2 3 4. रिलॅक्स. पुढची क्रिया अग्निसार क्रिया करू. पचन संस्थेसाठी श्वास घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरच. श्वास सोडून द्या. पोट भरभर आत बाहेर. श्वास बाहेर, पोटाचा मुख्य भाग आत बाहेर. पुन्हा श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर पोटात बाहेर. रिलॅक्स. अजून एकदा करू. श्वास घ्या. श्वास बाहेर पोटात बाहेर. रिलॅक्स. चला कपालभाती करायची आपल्याला. पाठीतून सरळ बसू. दोन्ही हाताने गुडघे होल्ड. पाठ सरळ, मान सरळ, डोळे बंद, मन शांत. एकदा एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर. साधारण 40 ते 45 स्ट्रोक घेऊ. मग थांबून घ्या आणि पुन्हा 10 ते 20 स्ट्रोक घेऊ. ज्यांना सराव असेल त्यांनी 120 स्ट्रोक घेतले तरी चालते. मनातल्या मनात काउंट करायचे. कपालभाती करताना सुरुवातीला थोडे स्लो स्ट्रोक. नंतर श्वास क्लिअर झाला, कंठ मोकळा झाला की मग थोडेसे वेगाने घेतले तरी चालते. रिलॅक्स. श्वसन मार्गाच्या क्रिया करताना आपल्याला कफ बाहेर येऊ शकतो, ठसका येऊ शकतो, खोकला येऊ शकतो, शिंक येऊ शकते. टाळायची नाही. किंवा आधी करताना रुमाल जवळ ठेवायचा आणि नाक स्वच्छ करून घ्यायचं. जर पाठीला कळ लागत असेल तर दोन्ही हात समोर ठेवा. श्वास घ्या. श्वास सोडत जाऊ द्या. डोकं खाली. रिलॅक्स. चला मानेपासून सुरुवात करू. वॉर्मअप्सला मान खाली. मागे. घशाजवळच्या स्नायूंना छान ताण मिळेपर्यंत मान सैल सोडायची. पुन्हा खाली. ही कृती म्हणजे जालंधर बंदासारखीच आहे. मान आपण मागे सोडतो आणि समोर हनवटीजवळ दाबतो. खाली, मागे. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त क्रिया आहे. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे, समोर उजवीकडे, पुन्हा समोर डावीकडे. मानेच्या स्नायूंना जाणीवपूर्वक ताण मिळेल इथपर्यंत थांबायचे. समोर, विरुद्ध बाजूला. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात समोर. पोट 5 वेळा घट्ट बंद करू.
अंगठ्यात फिस्ट राऊंड करू. उलट दिशेने 10 वेळा. नेक्स्ट, दोन्ही हात समोर, हात जवळ दूर 12 ते 15 वेळा. फार वेगाने करण्यापेक्षा एकसारख्या गतीने मनातल्या मनात काउंट करायचे. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात समोर, हात उलटे. 1 2 3 4 5. दोन्ही हात वर, पुन्हा हात उलटे. 1 2 3 4 5. हात उजवीकडे. 1 2 3 4. विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. शोल्डर राऊंड करू. दोन्ही हातांचे कोपरे. 1 2 3 4 5. 10 वेळा राऊंड करायचे. उलट दिशेने 10 वेळा. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ, मागे घेऊ. समोर टाळी, मागे टाळी. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूला, हात समोर, हाफ राऊंड करू. तुम्ही जर नव्याने सुरुवात केली असेल सरावाला तर तुमच्या काही कृती तुमच्या लक्षात राहतील. आपला पाय किंवा हात पायापर्यंत जात नाही, शोल्डर मागे जात नाहीत. उलट दिशेने 10 वेळा. मागे टाळी वाजत नाही आणि हळूहळू सरावानंतर त्या क्रिया सुरळीत होतील. रिलॅक्स. दोन्ही हात पुन्हा बाजूला, फुल स्विंग करू. बारा ते 15 वेळा. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय समोर. पायाची बोटं खालच्या बाजूने. आधी पाय मोकळा करून घेऊ खोब्यातून. पाय आत बाहेर, आत बाहेर. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ. पुन्हा पायाची बोटं समोरच्या बाजूने खाली. 1 2 3 4 5. पायाची बोटं आपल्याकडे. 1 2 3 4 5. पुन्हा खाली, पुन्हा आपल्याकडे. राऊंड करू. उलट दिशेने. चला. दोन्ही पाय जवळ. बटरफ्लाय करू. दोन्ही हाताने पायाची बोटं होल्ड करा. आधी दोन्ही गुडघे खालच्या खालीच थोडे फ्री करायचेत. पाठ सरळ, कमरेतून शरीर सरळ. आता दोन्ही गुडघे दंडापर्यंत वर घ्या. खाली, वर, खाली, वर, खाली. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळच. दोन्ही हाताने गुडघे खाली प्रेस करा. 1 2 3 4 5. आपलं लक्ष मांडीच्या स्नायूकडे. दोन्ही हात समोर. आपल्याला खाली जायचे. श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या खाली. कुठल्याही कृतीत ज्यावेळी तुम्ही खाली जाल त्यावेळी श्वास सोडा. 1. डोकं खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न. जेवढं जाईल तेवढं. आता लक्ष मांडीच्या आतील स्नायूकडे. 2 3. सुरुवातीला तुमचं डोकं टेकणार नाही, हळूहळू टेकेल.
4 5 रिलॅक्स. डावा पाय बाहेर घेऊ, उजवा पाय जवळ. दोन्ही हात होल्ड केलेल्या गुडघ्यावरती. पाठ सरळ, मान सरळ. छान श्वास घ्या. जाऊ द्या श्वास सोडत खाली. 1 2 3 4 रिलॅक्स. पायाचं बोट आपल्याकडे खेचायची. मांडीच्या खालील स्नायूंना आपण ताण निर्माण करतोय. लक्ष आपलं खालच्या स्नायूकडे. 1 2 3 4 हात वर घ्या. पुन्हा छान श्वास घ्या. जाऊ द्या हात दुसऱ्या पायावरती. डोकं खाली. बघा जाते का डोकं गुडघ्याकडे. 1 2. जर सुरुवातीला गेलं नाही तर प्रयत्न जास्त करू नका. मसल्सला खाली ताण मिळून एखादा मसल तुटण्याची शक्यता असते. 4 रिलॅक्स. दुसरा पाय बाहेर. दोन्ही हात फोल्ड केलेल्या गुडघ्यावरती. पाठ सरळ, मान सरळ. पुन्हा छान श्वास घ्या. जाऊ द्या श्वास सोडत खाली. 1 2 3 4 रिलॅक्स. पायाची बोट आपल्याकडे खेचायची. 1 2 3. आपलं लक्ष मांडीच्या स्नायूकडे, पोटरीच्या स्नायूकडे. 4. दुसरा हात वर. पुन्हा छान श्वास घ्या. जाऊ द्या हात पायावरती. हळूहळू डोकं खाली. मांडीच्या स्नायूंकडे लक्ष. पोटरीच्या स्नायूंमध्ये ताण निर्माण होतोय. 1 2. एकदम मसलमध्ये जास्त ताण निर्माण करू नका. स्लो. हळूहळू डोकं खाली टेकेल. 3 4 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. दोन्ही पाय समोर. कमरेच्या आणि खुब्याच्या अस्थिबंधासाठी आपण दळण्याची क्रिया करणार आहोत. दोन्ही हात एकमेकात टाकायचे. डाव्या बाजूने सुरुवात करू. 1 2 3 4 5 6 7 8 9. जाताना श्वास घ्या. आल्यावर सोडून द्या. 10 रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. विरुद्ध बाजूने तीच क्रिया. 1 2 3 4 5 6 7 8 9. आपल्या गतीने करायची. समोर फार वेगाने होते म्हणून तसं नाही. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. जर शक्य असेल तरच पायातलं अंतर वाढवायचं. नसेल तर एवढं सुद्धा पुरे. ठीक आहे. चला. दोन्ही पायातलं अंतर वाढवले. आतापर्यंत आपण जो मांडीच्या खालच्या स्नायूंना ताण निर्माण केला होता तो थोडा वाढवणार आहे. दोन्ही हात समोर ठेवा. श्वास घ्या. हळूहळू खाली जाण्याचा प्रयत्न करा. 1 2. पाय ढिले सोडा. 3. श्वास सोडत राहा. 4 रिलॅक्स. हळूहळू सरावाने आपोआप डोकं खाली लागायला लागतं. दोन्ही पाय जवळ घेऊ. उजवा पाय उचलून डाव्या मांडीवरती. खुब्यातल्या स्नायूंना अजून थोडं फ्री करायचे. उजव्या हाताने अँकल होल्ड करायचे. डाव्याने टाचेला मदत करायची. 5 वेळा पाय आपल्याला कानाजवळ घ्यायचा आहे. खाली घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. दुसरा पाय
डावा पाय उजव्या मांडीवर. एका हाताने अँकल होल्ड, दुसऱ्या हाताने टाचेला मदत. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. उजवा पाय जवळ, डावा पाय समोर. एक पाद शिरासन करू. श्वास घ्या, सोडून द्या. बघा डोकं जाते का खाली. हात समोर. 1 2 3. श्वास सोडा. 4 5. दुसरा पाय. चला पुन्हा श्वास घ्या, जाऊ द्या खाली खाली खाली. 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला करा. होतंय बर. आपल्याला पोटासाठी आणि डायबिटीजसाठी 2-3 क्रिया बघायच्यात. वज्रासन योग मुद्रा प्रकार 1 करू. डावा हात खाली, उजवा हात वर, दोन्ही हात एकमेकांवर ठेवलेत. ज्यांना वज्रासनात बसणं शक्य नसेल, साधी मांडी घातली तरी चालेल. कोपरे पोटाला. श्वास घ्या, श्वास सोड. जाऊ द्या डोकं खाली खाली. 1 जेवढं जमेल तेवढं खाली. 2 बैठक उचलायची नाही. 3 श्वास सोडा. 4 5. काय केलं आपण. डावा हात खाली ठेवला, उजवा हात त्यावर ठेवला. दोन्ही हात जिथं कमरेचा बेल्ट असतो तिथं हात सरकवले. खांदे सरळ. पुन्हा श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या खाली. 1 2 3 4. रिलॅक्स. पुढची क्रिया मंडूकासन करायचे. दोन्ही समोरच्या बाजूने बघू. अंगठे आतमध्ये, मूठ बंद केल्यात. जर वज्रासनात बसता येत नसेल, कळ लागत असेल, साधी मांडी घाला. दोन्ही हात मांडीमध्ये बसवलेत. छान श्वास घ्या, पुन्हा श्वास सोडत जाऊ द्या खाली. 1 पोटावरती दाब निर्माण होतो. हाच दाब धन आणि ऋण असतो. पोट सैल सोडलं की तो धन, दाबला की ऋण. संथ श्वसन. रिलॅक्स. मंडूकासन बघितलं आपण. दोन्ही हात मुठी अंगठे बंद करून पोटात बसवलेत. श्वास घेतला, श्वास सोडत खाली गेलो. 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात मागे, हाताची बोटं एकमेकात टाकायची. खांदे छान मागे ताणलेले. बरगड्या सैल सोडा. आपलं लक्ष खांद्याच्या मागील स्नायूकडे. पुन्हा छान श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या खाली. डोकं टेकत नसेल तरी चालेल, फक्त खाली वाकून खांद्यांना ताण निर्माण होईल असं. 1 2 3 4. रिलॅक्स. चला उठून उभे राहू. सूर्यनमस्कार घ्या. दोन्ही हात समोर. ज्यांना येत असेल त्यांनी सुरू केले तरी चालतील. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. डावा पाय मागे, उजवा मागे, डोकं जमिनीला. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे, दुसरा पाय पुढे. 1. पुन्हा दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. डावा मागे, उजवा मागे, सध्या डोकं गुडघे खाली. श्वास घेत शरीर वर,
श्वास सोडत शरीर मागे, पाय पुढे, दुसरा पाय, 2. पुन्हा हात नमस्काराच्या स्थितीत. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय मागे, दुसरा मागे. ताठ तिरपी अवस्था. डोकं जमिनीला, पाय गुडघे टेकलेले. आपला भार खांद्यावर तोलण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, दुसरा पाय पुढे. 4. पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, डावा मागे, उजवा मागे, डोकं जमिनीला. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे. श्वास घेत हात वर, हात खाली, पाय मागे, दुसरा पाय मागे, डोकं जमिनीला, मागे. किमान 12 सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न. नवीन असाल तर 5 पर्यंत जाता येईल. जर कोणाला सूर्यनमस्कार करता येत नसतील तर फक्त हात वर घेण्याच्या आणि खाली जाण्याच्या कृती केल्या तरी चालतील. पाय पुढे, दुसरा. जर सूर्यनमस्कार शक्यच नसतील किंवा खाली वाकणं शक्य नसेल, हात वर घ्यायचा, खाली सोडायचे. ठीक आहे. चला आणखी एक करू. आपल्या गतीने केले तरी काय हरकत नाही. मुलांनी किमान 12 आणि ज्यांना स्नायू पिळदार बनवायचे त्यांनी 12ची 2 आवर्तनं घ्यायची. 24. रिलॅक्स. चला शवासन घेऊ. पाठीवरती यायचे. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. संथ श्वसन. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. पायाची बोटं बाहेरच्या बाजूने, टाचा आतल्या बाजूला. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. मान सोयीस्कररित्या उजवीकडे किंवा डावीकडे सैल सोडलेली. मला बोलायचं असल्यामुळे मी सरळ ठेवतो. आपलं लक्ष दोन्ही पायाच्या बोटांकडे, अँकलकडे. पायाची बोट, अँकल, सैल सोडा. स्नायू सैल सोडायचे म्हणजे काय करायचंय, आपण श्वास घेतो अगदी हळुवारपणे. श्वास सोडत मनामध्ये विचार करायचा आहे की मी पाय, बोट सैल सोडतोय. आपोआप स्नायू सैल होतात. आणि श्वास सोडून द्यायचा. पुन्हा हळुवारपणे श्वास भरून घ्या. श्वास सोडत गुडघ्याचे स्नायू सैल, शिथिल, रिलॅक्स. पुन्हा आपलं लक्ष पाठीच्या स्नायूंकडे. संपूर्ण पाठ सैल, शिथिल.
मुख्य पोटाचा भाग सैल, शिथिल, रिलॅक्स. मनामध्ये कुठलेही विचार नाही. दोन्ही हात, खांदे, बरगड्या सैल सोडा, शिथिल करा, रिलॅक्स करा. चेहऱ्याचे स्नायू, मानेचा भाग, संपूर्ण चेहरा सैल सोडलेला, शिथिल केलेला, रिलॅक्स केलेला. डोक्यापासून पायापर्यंत सगळं शरीर सैल. सूर्यनमस्कारानंतर घेतलेलं शवासन शरीराला पुन्हा ताजंतवानं बनवतो. दिवसभर आपल्याला थकवा जाणवत नाही आणि कुठलाही आपण फार व्यायाम केला असंही जाणवत नाही, पण फ्रेशनेस वाढतो. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आपल्याला शवासन सोडायचंय. पुन्हा श्वास घ्या. दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात जवळ, डोळे उघडा. चला, उजव्या कुशीवर वळत पोटावर यायचे. पोटावरचे आसनं बघू. डोकं जमिनीवर, दोन्ही हात खांद्याजवळ. सरळ असतं भुजंगासन करायचं. हातामध्ये खांद्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं. पाय जुळलेले. श्वास घेत खांद्यातून शरीर वर घ्या. पाठ सरळ, मान सरळ. 1 2. नजर छताकडे. 3. मला बोलायचं असल्यामुळे खाली घ्यावं लागते. 4. रिलॅक्स. विस्तृत असतं भुजंगासन करू. हात आधी होता त्याच्या समोर घ्यायचे. पुन्हा श्वास घेत खांद्यातून शरीर वर. श्वास घ्या, शरीर वर घ्या. पाठ सरळ, मान सरळ. 1 2 3. नजर छताकडे. 4 5. आपण ज्यावेळी मानेचे स्नायू ताण होतो त्यावेळी कंठावर ताण येतो, त्यामुळे पुन्हा खोकला किंवा कफ जाणवतो. दोन्ही हात वक्र असतं भुजंगासन करू. दोन्ही हात खाली घ्यायचे आधी होते त्याच्या. डोकं जमिनीवर, खांद्यातून शरीर वर घ्यायचे, पण हात मात्र तिरपेच राहतील. मणक्यावरती येणारा दाब आता खांद्याच्या मागील भागात जाणवेल. 1 2. नजर समोर. 3 4. रिलॅक्स. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. मान उजवीकडे, मान जमिनीवर रेस्ट केलेली. कटी वक्रासन करू. श्वास घ्या. उजवा पाय उचलून कंबर वळवून डाव्याच्या पलीकडे. श्वास घेत कंबर वळवून डाव्याच्या पलीकडे. पाय जाड्या मागे. पाय व्यवस्थित टेकलेला, टाच टेकलेली. आता पाय कमरेतून आणि गुडघ्यातून सैल सोडा. 1. संथ श्वसन. 2. आपलं लक्ष वळलेल्या कमरेकडे. 3. ज्या व्यक्ती दिवसभर बसून असतात त्यांच्यासाठी या कृती खूप उत्तम आहे. 4 5. विरुद्ध बाजूला. दुसरा पाय उचलून जाड्या पलीकडे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळच. मान समोर. पंखासन करू. श्वास घ्या. खांद्यातून शरीर वर घ्या. दोन्ही हात खांदे वर. 1
नजर समोर 2 3 4 रिलॅक्स. दोन्ही पायात अंतर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. श्वास घेत दोन्ही बाजूवर घेऊ. श्वास घ्या, खगासन करू. 1 2 3 4 5 रिलॅक्स. शलभासन प्रकार 1 करायचा आपल्याला. दोन्ही हातांचे कोपरे एकमेकांवर ठेवायचे, हाताने कोपरे घट्ट होल्ड करायचे, डोकं जमिनीवर डोकं हातांवर टेकवायचे. शलभासन करताना खांद्यातून शरीर वर घ्यायचे. श्वास घेत खांद्यातून शरीर वर घ्या. 1 2 3 4 रिलॅक्स. प्रत्येक वेळी दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. ज्यावेळी आपण जमिनीपासून वर येतो त्यावेळी श्वास घेत चला, वर आले की श्वास सोडून द्यायचा. आसन पूर्ण, श्वसन संथ. शलभासन प्रकार 3 करू. श्वास घेत दोन्ही बाजूवर घ्यायच्यात. डोकं हातांवर, श्वास घ्या दोन्ही बाजूवर. 1 2 3 4 रिलॅक्स. डोकं जमिनीवर. निरालंब भुजंगासन करायचं. हनवटी जमिनीला टेकवायची. दोन्ही हात मागे बैठकींवर, हाताची बोटं एकमेकात टाकायची. श्वास घेत खांद्यातून शरीर वर घ्या. श्वास घ्या, शरीर वर घ्या, खांदे मागे छान ताणलेले. 1 आधीच्या वॉर्मअपच्या आणि दुसऱ्या आसनांमध्ये आपण खांद्यांना छान ताण घेतलाय. 2 3 हात ज्यावेळी आपण मागे घेतो तेव्हा ते थोडे खाली जातात. 4 रिलॅक्स. श्वास सोडा. अर्धा मिनिट विश्रांती घेऊ. पुन्हा डोकं जमिनीवर, दोन्ही हात डोक्याच्या मागे, हाताची बोटं एकमेकात टाकायची. निरालंब शलभासन करू. श्वास घेत दोन्ही बाजूवर घ्या. श्वास घ्या दोन्ही बाजूवर. 1 2 3 4 रिलॅक्स. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, दोन्ही हात खांद्याजवळ. मांडीच्या समोरच्या स्नायूंना आपल्याला ताण निर्माण करायचा आहे. श्वास घेत खांद्यातून शरीरवर, हळूहळू शरीरवर घ्यायचं. आपल्याला जेवढा ताण सहन होईल तेवढाच. जर या स्थितीत जास्त वाटला तर इथंच थांबायचं. ज्याला शक्य आहे त्यानेच खांद्यातनं शरीरवर. संथ श्वसन. आता जर वाटलं की आपण अजून ताण सहन करू शकतो तर पाय थोडे जवळ घ्या. 1 आपलं लक्ष मांडीच्या समोरच्या स्नायूकडे. 2 3 या सगळ्या कृतींमध्ये काही स्नायूवर ताण येतो, काहींचा कमी होतो, त्यातनं त्यांची कार्यक्षमता सुधारते. रिलॅक्स. अर्ध धनुरासन करू. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. एक पाद धनुरासन सुद्धा असतं. आपण दोन्ही क्रिया हळूहळू शिकणार आहोत. दोन्ही हातांनी अँकल होल्ड केलेत. डोकं जमिनीवर आहे. कुठलाही जास्त ताण न घेता फक्त खांदे आणि गुडघे किंचित वर घ्यायचे. श्वास घ्या, शरीर थोडं वर. 1 2 नवीनच सराव करत असाल तर जास्त वर घेण्याचा प्रयत्न करू नका. 3 4 रिलॅक्स. सोडून द्या. पूर्ण धनुरासन करून दोन्ही पाय पुन्हा गुडघ्यात दुमडून जवळ. आता जर नवीन असाल तरी जास्त ताण निर्माण करून घेऊ नका. श्वास घेत दोन्ही बाजूवर. 1
2, खांदे मागे छान ताणलेले, गुडघे वर. 3, 4, 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला, श्वानासनाच्या स्थितीत यायचंय. दोन्ही हातांमध्ये खांदे एवढं अंतर, पाय थोडे जवळ. श्वास घेत डावा पाय मागच्या बाजूने वर घेऊ. श्वास घ्या, पाय वर घ्या. 1, खांद्यातून शरीर वर, नजर समोर. 2, 3, 4, 5. रिलॅक्स. व्हेरी गुड. पुन्हा एक श्वास सोडा. दुसरा पाय श्वास घेत वर. 1, पुन्हा खांद्यातून शरीर वर. 2, 3, 4. रिलॅक्स. दोन्ही हात तिथंच ठेवायचे. जर गुडघ्याला त्रास असेल तर वज्रासनात बसू नका. नसेल तर आपण मागे जाऊ. श्वास सोडत जा मागे. शशांकासनाची मुद्रा. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. बसून घेऊ. आपण ज्या कृती करतो किंवा केल्यात त्या खूप फायदेशीर आहेत. तुमच्या किरकोळ समस्या आपोआप निश्चित कमी होतील शारीरिक. चला, ध्यान करू, प्रार्थना घेऊ आणि थांबू. साधी मांडी, पद्मासन किंवा वज्रासन. डोळे बंद, मन शांत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाही. संथ श्वसन, पाठ सरळ, खांदे सैल सोडलेले. खांदे जखडून धरले तर आपलं लक्ष तिकडच राहतं. हळूहळू लक्ष श्वासावर केंद्रित करायचंय. सुरुवातीला आपल्या सरावाचा कालावधी कमी होता. आता निश्चित 1 तास होईल. तुमच्या कृतींमध्ये सुधारणा होत जाते. जसं आपण अखंड आहार घेतो, जेवण करतो, तसं माणसाने अखंड कुठलाही व्यायाम किंवा कृती केल्या पाहिजेत. छोटीशी प्रार्थना घेऊ. दुर्गे स्मृता हरिषभीतम अशेष जंतोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्यदुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति. चला, थांबून घेऊ. गुड डे.